सिद्धू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आत्ता भावना मॅडमना शांत करणं जास्त महत्वाचं आहे का? सिद्धू प्लीज, आता नाहीये तर कधीच नाही. बरं काय बोल काय? हे असं तू जरा बाजूला ये. तुला जे बोलायचं ते आत्ता इथे बोल. ऑल राईट. चांदण्या रात्रीची भयान शांतता. पूर्वी आणि सिद्धिराज एकमेकांसमोर उभे. पूर्वीला तिच्या मनातलं काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं असेल? धक 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 धक. सिद्धिराज गाडे पाटलांच्या दिलाची धडकन एकदम तेज झालीये. धक धक. सिद्धू, सिद्धू आय नो मी आता जे काही बोलेन ते तुला कदाचित ऑड वाटेल, पण तुला आठवतंय सिद्धू, लहानपणी आपण शाळेत जायचो तेव्हा सगळे आपल्याला चिडवायचे की तुमचं पुढे जाऊन लग्न होणार. आपण तेव्हा ती गोष्ट कधीच सिरियसली नाही घेतली. अरे इनफॅक्ट आपण जेव्हा रोमॅन्टिक फिल्म बघायला जायचो तेव्हा आपण हसायचो, असं म्हणायचो की अरे असं कुठे प्रेम होतं. पण आता असं झालंय सिद्धू. मला ते म्हणजे मला आता पूर्वी घाबरलीये. ती बोलताना अडकतीये. पण पूर्वी तू अजिबात घाबरू नको. जे काही तुझ्या मनात आहे ते बिंदास बोल. मी 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 तुझ्या बरोबर आहे. मी सिद्धू आई गं. मॅडम हो लागला का तुम्हाला? तुम्ही ठीक आहात का? उठा 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 उठा. ऐका ऐका, सावकाश सावकाश. तुम्हाला लागलं नाही ना? हा तुम्ही ठीक आहात ना? उठा 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 सावकाश. सिद्धू, व्हॉट्स रॉंग विथ यू? मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं, तुला ऐकायचं नाहीये का? बोलणं महत्वाचं आहे का आत्ता पूर्वी? मॅडमनं उचलायला नको का? ठीक आहे, तेच कर मग. मॅडम तुम्ही सावकाश उठा. सावकाश, मी आहे ना, मी आहे. जानू हे घे, कॉफी घे. नकोय मला. हे सगळं करायला खूप वेळ लागेल, दमशील तू. घे म्हटलं ना नकोय मला. जानू कॉफी घे. जानू लीना,
तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही नाही चला तुम्हाला सांगू मला इतकं हलकं वाटतंय ना सिद्धिराज म्हणजे इतकं मस्त वाटतंय गेले किती दिवस झाले मी ना हसलेच नव्हते आज मला हसून छान वाटतंय माहितीये मला. तुम्हाला कसं माहिती तुम्ही ना खूप चांगले आहात सिद्धिराज खूप चांगले हो. चला ना आपण निघूया का? तुम्ही कुठे घेऊन चाललात मला मी घरी नेतोय तुम्हाला आता. चला आपण घरी जाऊया. ठीक? माझ्या घरी चालू आपण हो चला चला. माझ्या घरी जाऊया पण सिद्धिराज माझा फोन वाजतो सिद्धिराज माझा फोन वाजतो हो आहो मग उचला ना. उचलू कुठलं उचलू द्या मला द्या. माझा फोन पडलाच नाहीये सिद्धिराज मी उचलू कसा तुम्ही काही बोलता मॅडम तुम्ही ऐका ना माझा. प्लीज थोडा शांत बसता का तुम्ही? मी शांत का बसू हो, कारण तुमच्या घरून फोन आहे हो. द्या जरा. माझ्या घरून फोन आहे हो. मी शाळेत माझ्या बाईंचं सगळं ऐकायचे मी आता तुमचं ऐक थँक्यू. हॅलो हॅलो हा वहिनी मी सिद्धू बोलतोय. बोला ना. सिद्धू तू तिथे कसा काय आणि भावना कुठे आहे? नाही म्हणजे सुपर्णाची पार्टी आहे ना तर म्हणजे मलाही आमंत्रण होतं तर भावना मॅडम तिकडेच भेटल्या. हो का पण आता भावना कुठे आहे मग? भावना मॅडम इकडेच आहेत म्हणजे त्या सुपर्णा आहेत ना ती सुपर्णाशी बोलतायत त्या. हो का काय रे पण खूप उशीर झालाय घरी कशी येणार ती? हो म्हणजे उशीर तर झालाय पण तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणजे मी स्वतः येईन त्यांना घरी सोडायला. ठीक आहे? नक्की ना? हो हो का तुम्ही निश्चिंत राहा. ऐक ना लवकर यायला सांग. अच्छा वहिनी लक्ष्मी काकू आहेत का तिकडे म्हणजे त्यांना फोन देता का जरा? आई का? हो आहेत ना. सिद्धू बाळा अरे किती उशीर झालाय बघ आणि भावना फोन कर. काकू भावना मॅडम आहेत माझ्या बरोबर. मी स्वतः त्यांना घरी सोडायला येईन. तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? हो रे बाळा आहे ना. मग अजिबात काळजी करू नका. मी येईन त्यांना सोडायला. बरं लक्ष्मी ऐक 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 सिद्धू यांना बोलायचंय तुझ्याशी. हा 1 मिनिट. हॅलो सिद्धू हा काका बोला ना. मला सांग तुम्हाला निघायला अजून किती वेळ आहे रे? हा काका ते निघतोच आहे आता. म्हणजे भावना आणि सुपर्णाचं बोलणं झालं ना की निघू लगेच. नाही म्हणजे निघायला साधारण किती वेळ लागेल काही अंदाज वगैरे देऊ शकशील का? थोडा वेळ जाईल असं वाटतंय. म्हणजे सिद्धू मला एक गोष्ट सांग काही काळजी करण्यासारखं घडलंय का? म्हणजे सुपर्णिका भावनाला काही वेडवाकडं बोललीये वगैरे असं काही झालंय का तिकडे? नाही काका तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं नीट आहे इकडे. त्यांचं बोलणं झालं ना की मी लगेचच निघतो. ठीक आहे? बर लवकर निघा रे आम्ही काळजीत आहोत सगळे. हो चला. अच्छा अहो नका काळजी करू. सिद्धू आहे ना तिकडे. पण माझा विश्वास आहे तो आपल्या भावनाला सुखरूप घरी परत आहे नाही का? हो ना. नका काळजी करू. काय झालं सिद्धिराज तुम्ही का थांबलाय मला उशीर होतोय घरी चला. मॅडम तुम्ही ओढणी घेता का जरा? ओढणी घेतलीये की मी काय तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसतंय. काय मंगळसूत्र माझ्याकडे? हे मंगळसूत्र नाहीये हे ओझ आहे ओझ आणि हे नकोय मला खरंच नको झालंय. पण सांगणार कोणाला? संतोष दादा मला सांगत होता हे गळ्यात ठेवू नको काढून टाक. पण मी हे गळ्यातनं काढणार नाही. मी का काढू? अजिबात नाही काढणार.
माझ्या गळ्यात हे ज्या हलकट माणसाने घातलंय ना, तो हलकट माणूस जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी हे असंच ठेवू, काढणार नाही मी. सिद्धिराज बरोबर आहे ना? सिद्धिराज माझं, मी बरोबर बोलते ना? बरोबर सांगा सांगा. माफ करा मॅडम, खरंच खूप चूक झाली आहे माझ्याकडनं. खरंच माफ करा. मी तरी काय करणार होतो पण, म्हणजे मला पण तुमच्या समोर येऊन निधड्या छातीने हे करायला आवडलं असतं, पण कोणी समजून घेतलं असतं का मला? ना घरच्यांनी ना तुम्ही. घरच्यांना पण एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय, जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कोणी ऐकतच नाही. हो, जबरदस्तीच करतायत. दुसरं तुम्ही माझ्याबद्दल तसा विचार करतच नाही. म्हणजे मॅडम सगळीकडनं नुसता गुप्ताच झालाय. या सगळ्यात माझं ऐकून घेणारं, मला समजून घेणारं कोणीच नव्हतं. म्हणून मला त्यावेळी जे वाटलं ते मी केलं. मला माहिती आहे की माझ्या अशा वागण्यामुळे मला खूप भोगावं लागलंय. आणि मॅडम मी खरंच सांगतो, त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मला नुसता विचार करून सुद्धा अंगावर काटा येतोय. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा मीच होतो, तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट व्हाल? हो मॅडम, तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातलंय. तुम्ही किती कॉमेडी करता सिद्धिराज. अहो बाहेर जनसेवा करत फिरत असता ना तुम्ही, आणि एवढी सारी गोष्ट तुम्हाला कळली नाही. तुम्ही घरी चला, मला उशीर होतोय. चला 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 घरी चला. चला मॅडम घरी जाऊया आपण. तुम्ही एकदा ती ओढणी घेता का? ओढणी कशा? ते तुमचं मंगळसूत्र दिसतं. अहो मॅडम सावकाश. सिद्धिराज थांबा थांबा थांबा. हे बघा, हे मंगळसूत्र परत बाहेर आलं. हे असं दिसलं नाही पाहिजे कोणाला, कोणाला कळलं नाही पाहिजे. हे लपवून ठेवायचं, दाखवायचं नाही. मला लपवू दे. घरी चला. चला चला घरी चला सिद्धिराज. ओह माय गॉड, भावनाच्या गळ्यात हे निनावी मंगळसूत्र. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. काय ग, कसला विचार करतेस? मास्टर कार्डचा. म्हणजे असं, आहे की नाही मास्टर कार्ड? ऑफकोर्स. आणि याचा वापर करून आपण संपूर्ण गेम चेंज करू शकतो.
चल चल आई चल चल काय झालं बघ आई माझा हात 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 दोर दोर बांधलं कोणी बांधलं कोणी बांधलं आरती आरती बोल ना आरती आरती कोणी बांधलं आरती 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 घरात चल घरात चल 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 आरती आरती तू बोलत नाही आरती 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 दारू घे आरती दारू घे आरती काकी काय झालं आरती आली का घरी आरती आली आले आले आत गेली दार बी उघडलं बघा आरती आरती दारू गेली कुठं होती ती मला ठाव नाही हो एक गाडी आली आणि आरतीला सोडून गेली बघा अरे बापरे म्हणजे आरती रात्रभर कोणाबरोबर बाहेर होती काही लफड बिफड तर नाहीये ना असं काय बोलतो माझी आरती तसली नाही हो माझी आरती तसली आता खरं काय घडलं ते त्या देवालाच ठाऊक तोंड काळा करून आली काय माहिती पण असं असेल ना तर लवकर लगीन लावा नाही करायचंय मला लग्न नाही करायचं काय बोलते काय बोलते माझ्या आरती तुमची जीभ धडक कशी नाही तिच्या बरोबर लग्न कोण करणार मग आरती दारू कर आरती दारू दारू कर आरती देवा तू बघतोयस गेले काही दिवस घरावर अचानक संकट येत आहेत काही दिवसांपूर्वी कोणीतरी नकळत भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं हरीशने स्वतःच्या बायकोचं स्त्रीधन चोरलं आणि परस्पर विकलं यांची नोकरी गेली आहे हे रिक्षा चालवतात मी खानावळीत काम करते हे घरच्यांना कळलं सगळे अस्वस्थ आहेत घरातले स्वामीजी घरी आले तेव्हा म्हणाले की आर्थिक संकटांपेक्षा नाती जप आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात नात्यांना जास्त महत्त्व द्यायचं असतं नात्याची गुणवत्ता पारखायची असते मिळकत ही घरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे अगदी खरंय देवा असं अख्खं घर मला अस्वस्थ दिसतंय सगळे एकमेकांपासून दुरावले असं वाटतंय एकमेकांबद्दल मनात राग द्वेष संशय हे सगळं दूर व्हायला हवं माझं घर पुन्हा पुन्हा पूर्वीसारखं एकोपाने नांदायला हवं ते कसं करू त्याचा मार्ग आता तूच दाखव मला तूच दाखव ताई बघा काय झालं ते पण पोलिसात मात्र जाऊ नका नाही तर सर्वात अगोदर ते तिलाच धरतील बघा पोरीला विचारा कुठे गेली होती ते नाहीतर मर्जीचा मामला असतो आजकाल पोरींचं काही खरं नाही
आरती 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 दारू आरती आरती दारू गड आरती 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 दारू गड आरती दारू गड मला आई अगो बाई काय आज स्पेशल एवढी सगळी तयारी केली तुम्ही नाश्ता की डायरेक्ट जेवणच अगं नाही नाही नाश्त्याची तयारी आहे अगं माझ्या मनात असा विचार आला की गेले काही दिवस घरातली सगळी माणसं तणावात आहे म्हणजे अख्खं घरच कोमेजलंय असं वाटतं मग मी ठरवलं काही नाही आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे सगळे खुश झाले पाहिजे आणि सगळ्यांना खुश करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो अगदी बरोबर पण खरंच आहे हे सगळं बघून ना सगळे खुश होणार आहेत तुटून पडणार आहेत अगदी हो गोडाचा शिरा केलेला आहे थालीपीठाची तयारी झालेली आहे आणि इडली आता वाफवायला ठेवली आहे चटणी फक्त मी केली नाही ती मात्र तूच करायची हा तुझ्या हातच्या चटणीची चवच वेगळी असते बघ आई उगाच कौतुक करताय तुम्ही अगं खोटं कौतुक करत नाही बाई तुझ्या हातची चटणी खरंच बहारदार होते मला तो बाई खूप आवडते बरं बरं घेते चटणी करायला ऐक ना हे बघ वीणा आता हे घर सांभाळायची धुरा तुझ्या आणि माझ्या हातातच या घरात कायम आनंद राहील सगळे एकोप्याने राहतील ह्याची काळजी तुला आणि मलाच घ्यावी लागणार आहे खरंय तुम्ही म्हणताय ना ते पटतंय आई मला आता एवढं सगळं तुम्ही ठरवलंय एक गोष्ट कराल माझ्यासाठी काय ग नाही ह्यांच्याशी जरा बोला ना हल्ली बघताय ना तुम्ही जरा काही चुकलं कुणाशी कसं वागायचं वाटेल ते बोलत सुटायचं जरा त्यांना शांत राहायला सांगा ना नाही बोलते मी त्याच्याशी माझ्याही लक्षात आलंय अलीकडे बोलताना ताळतंत्र सुटतंय त्याचं समोरच्याला लागेल असंच बोलतोय तू नको काळजी करू मी बोलते त्याच्याशी समजावते त्याला बरं घेते मी चटणी पट अगं बाई हे बघ संतोष हा आई अरे येऊ का कामात आहेस का नाही बोल ना काय झालं थोडं बोलायचं होतं काय झालं घरात परत काही गोंधळ झालाय अरे नाही नाही तुझ्याशी बोलायची इच्छा झाली म्हणून आले माझ्याशी बोलायचं हा बर बोल पटपट बोल सकाळी सकाळी गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे अरे गप्पा मारायला नाही चाले कसं आहे ना संतोष माझ्या असं लक्षात आलंय की कधी कधी तुला घरातल्यांचा राग येतो त्यांच्या काही गोष्टी पटत नाही अशा वेळेला ना तुझा त्यांच्यावर आवाज वाढतो त्यांचं मन दुखावेल असं पटकन बोलून जातोस तू मग यात माझी काय चूक आहे आपल्या घरात गोष्टीच अशा घडतात की माझा आवाज चढतो नाही बरोबर आहे तुझं गेल्या काही दिवसात आपल्या घरात अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्याने सगळ्यांनाच धक्का बसेल पण अरे आपलीच माणसं आहेत ना ती त्यांच्याशी बोलताना थोडा संयम ठेवायला पाहिजे त्यांचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे याचं भान ठेवायला पाहिजे
हे बघ आई, तुला माझ्या वागण्याचं बोलण्याचं वाईट वाटत असेल, चुकीचं वाटत असेल तर आय एम सॉरी. पण कसं आहे ना, मनात एक ओठावर एक असं मला नाही वागता येत. माझा स्वभावच नाही. माहिती आहे रे मला, म्हणजे तुझ्या स्वभावातली ही गोष्ट चांगलीच आहे, पण आपल्या बोलण्याने समोरचा दुखावला जातोय तर थोडा विचार करायला हवा ना. आई, तुम्ही सगळे मलाच का बोलत असता? ती वीणा पण मलाच लेक्चर देत असते, आता तू पण मलाच बोलतेस. अरे नाही, बोलत नाही. असं काय करतोस संतोष? मी आई आहे तुझी, वीणा बायको आहे तुझी. तुझ्या भल्याचाच विचार करणार की नाही आम्ही? तुझ्या बोलण्याने जर समोरचा माणूस दुखावला जात असेल तर तुला सांगायला नको? तू चुकत असशील तर तुला सांगायला नको? ठीक आहे, कळलं. रागावलास का? आई, नाही रागावलोय मी. बरं बरं बरं, नाही रागावलास तर उत्तमच गोष्ट आहे. चल मग सगळे एकत्र नाश्ता कर. छान वेळ घालवू. त्या टेबलवर वाद नको, भांडणं नको. वा, म्हणजे सगळी भांडणं मीच उकरून काढतो. अरे नाही नाही, तसं नाही म्हणायचं रे बाळा मला. म्हणजे सगळ्यांनाच मी ही गोष्ट सांगणार आहे. तुझ्या खोलीत पहिले आले इतकंच. आता तू वाद वाढवू नकोस. चल पटकन नाश्ता करायला. तू किती काही म्हणालीस तरी तुला मलाच सुनवायचं होतं हे कळतंय मला. तरीच मी विचार करतोय, आज आई आपणहून माझ्याशी बोलायला कशी आली? अरे काय करत होतीस ग पोरी? काय करत होतीस? तुला जर काय झालं असतं तर मी काय केलं असतं ग? सांगणार आरती बोललं पोरीवर वेळच एवढी वाईट आली की अगदी आयुष्य बर्बाद झालं हो तिचं. एकदा नासवलं तर जगून तरी काय करेल बिचारी? कोण बोललं? कोण बोललं नाचवली म्हणून? कोण बोललं? जगून काय करेल म्हणजे? काय करेल म्हणजे? कोणी बोलवलं तुम्हाला? कोणी बोलवलं? चला निघा निघा निघा, बाहेर वा बाहेर वा. कोण आहे? कोण आहे? बाहेर वा बाहेर वा बाहेर वा. समजेल बाहेर वा बाहेर वा. समजेल काय करायला पाहिजे होतं मी बँकी? काय करायला पाहिजे होतं बँकी? तो रंगा तो त्यानं दुकान फोडलं माझं. तो घेऊन गेलता मला. रातभर घरात ठेवलं. नाही, मारलं नाही. मी मारू देते माहिती त्याला. पण या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार आहे रे माझा? तू पाहिलं ना बाहेर लोक काय बोलत होते माझ्याबद्दल. त्यांना कसं पटवून देऊ मी? माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे वेंकी? मग काय करू जगून? म्हणून प्रयत्न करत होते. मला मरायचंय वेंकी. जा तू, मरू दे मला. उठ. बँक येडच लागलंय मला येड. मी काय करायला पाहिजे होतं मग बँकी? जीव नको देऊ तर मग काय करू? तू मला सांग, कोण करणार आहे रे आता माझ्यासारख्या पोरीशी लग्न? सांग. हो ना, तू खरं बोलतेस ना माझ्याशी? तुला सुपर्णिकाने नक्की काही त्रास दिला नाही ना? नाही बाबा, खरंच त्यांनी मला काहीच त्रास नाही दिला. बाबा जाऊ दे ना तो विषय.
आज आईने किती छान बेत केलाय ना सगळ्यांसाठी आणि आपल्याला कामही दिलंय. हा पण नक्की काय असणार यात? मी ओळखू पनीर बटर मसाला. अरे काहीतरी काय संतोष, नाश्त्याला कोणी पनीर बटर मसाला करेल का? काय बहिणी आई आई खूप छान वास येतोय ग, प्लीज सांग ना काय आहे यात? अरे ओळखा ना, एवढं काय? आणि जो ओळखेल त्यालाच खायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही ओळखलं नाही तर उपाशीच बाहेर जायचं? अरे काय रे संतोष, जरा ओळखायला काय हरकत आहे, सोपं आहे ते. चला ओळखा बघू. बरं मी ओळखते. दहीवडा नाही. आई मी काय म्हणते, ते बायका खेळतात ना कुठला तरी गेम, ते असं सर्कल सर्कल करतात आणि मग गाणी म्हणतात, असा कुठला तरी असतो ना गेम, आणि मग ते काहीतरी पदार्थ आणतात, मग ते ओळखायचे. अगं बोंडला म्हणतात त्याला. आणि सर्कल सर्कल. हा तेच ते, तसाच वाटतंय हा गेम मला. पण एक सांगू का, घरातला हा बोंडला मात्र सगळे हरले. मी आणि वीणा जिंकलो. खरं सांगू, इतकं छान वाटतंय. हसत खेळत नाश्ता करायला आपण सगळे जमलोय. व्यंकी नाहीये एवढंच. हो लक्ष्मी, व्यंकी आहे कुठे? काल रात्रीपासून दिसलाच नाहीये. अहो नाही, काय झालं, ती आरती आहे ना आपली देवळातली, तिच्या घरी काहीतरी अडचण आहे म्हणाला, मदतीला गेलाय तो. नाही, मी आता त्याला फोन करून सांगते, म्हणजे तिकडचे प्रश्न मिटले असतील तर बाबा घरी ये लवकर. लगेच फोन कर बघ काय करतो. अगं आला वाटतं. तुम्ही हे काय, कुठे गायब आहेत सगळे? आहेत, नाश्ता करताय. पण तुम्ही दोघं अचानक कसे काय? आत येऊन बोलू? या. काय करताय? थांबा जरा. व्यंकी भाऊजी येतील तेव्हा खायला मिळणार आहे. थांबा जरा. भावना, व्हॉट इज दिस? अगं, तुझ्या आयुष्यातली इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू मला नाही सांगितलीस. काय, कशाबद्दल म्हणताय तुम्ही? हो कम ऑन मिसेस तळवी, आता तुम्हाला काहीच माहित नाही असं नका दाखव. मी आनंदीची आत्या आहे, मग तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक लहान मोठी गोष्ट मला कळायला नको का? जसं की तिच्या भावना आईचं लग्न झालंय. इट्स ओके. अगं, आता लपून काहीच फायदा नाहीये. मला जे कळायचं होतं ते कळलंय ऑलरेडी. इनफॅक्ट मला तुझी काळजी वाटली, म्हणजे लग्न होऊन सुद्धा तू तुझ्या माहेरीच का राहतेस? लग्न होऊन सुद्धा तू तुझ्या माहेरीच का राहतेस? हा, पण नवऱ्याचा पत्ता कुठे आहे? काही म्हणालात का? काय नाही, तिचा नवरा कोण आहे हे कुठे माहिती आहे कोणाला? सिरियसली, तुम्हाला कोणालाच माहित नाहीये का हिचा नवरा कोण आहे तो? पण मला माहितीये.
काय 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 बोलताय तुम्ही? मस्करी करताय आमची? मस्करी करायला इतक्या सकाळी घरी नाही आलो मॅडम. मला कल्पना आहे तुमचा कोणाचाच असा विश्वास बसणार नाही. एक मिनिट. भावना, मीट युअर हस्बंड. अरे चेहरा दाखव तुझा. तूच मंगळसूत्र घातलंस ना हिच्या गळ्यात. मग आता घेऊन जा तुझ्या बायकोला तुझ्या घरी. भावना, अहो अहो हा बघ. काय चाललंय तुमचं? माझ्या मुलीचा हात काय धरताय? लांब राहा. बघा, माफ करा मला, पण कृपा करून माझं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या तुम्ही सगळे. माझं भावनावर खूप प्रेम आहे. मीच आहे तो. मीच भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. मी अगदीच समजू शकतो तुम्ही सगळेच गोंधळून गेला आहात. त्यामुळे तुम्हाला मी माझी ओळख सांगतो. मी प्रवीण खेडकर. भावना, मी प्रवीण. तुला खरंच मला बघितल्यासारखं आठवत नाहीये का ग? तुझ्या सीए कडे काम करतेस ना, तिकडेच माझं अकाउंट होतं. मी बऱ्याचदा आलोय तिकडे. आपण अनेकदा भेटलोय. भावना, मी खरंच सांगतो, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो ग. पण तुझ्याशी हे कसं बोलायचं मला कळतच नव्हतं. माझी हिंमतच होत नव्हती. पण मग त्या दिवशी मी तुला उत्सवात पाहिलं आणि माझं भानच हरवून गेलं. मी देवीकडे आशीर्वादामध्ये फक्त तुलाच मागितलं. मला देवीचा साक्षात्कार झाला. मग मी ठरवलं की काहीही होऊ दे, पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचं. बांधताना बांधलं, पण मग नंतर मात्र मला भीती वाटली. तुझ्यासमोर कसं यावं, तुला कसं सांगावं, तुला काय वाटेल, कसं वाटेल, हे सगळे विचार माझ्या डोक्यात घोळत असताना आणि मग काल रात्री अचानक मला ही दोन भली माणसं भेटली. ह्यांनी मला सांगितलं की तूही माझ्या शोधात आहेस. मग मला राहावलं नाही. मी यांना लगेच म्हटलं की मला भावनाकडे घेऊन चला. आणि मी बघ हा असा तुझ्या समोर उभा आहे. भावना, असं खरंच मनापासून तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. वेल, एवढ्या ऍक्टिंग नंतर भावना नक्कीच फसेल. भावना, थांबा.
तिथेच थांब. माझा तुमच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास बसलेला नाहीये. आजपर्यंत मी तुम्हाला ना माझ्या ऑफिसमध्ये ना माझ्या आसपास कुठेही बघितलंय. तुम्ही खोटं बोलताय. मला सांगा, भावनाच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा काय ड्रामा आहे? कसला ड्रामा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो, आनंदीला पार्टीमध्ये पाठवून तुम्ही जसा स्वतःचा फायदा करून घेतलाय तसाच फायदा करून घेण्याचा हा एक चान्स आहे. आता तुम्ही खरं सांगताय की ठेवू मी फोन? अच्छा 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 अच्छा, म्हणजे मी उत्सवात भावनाच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलं एवढं सांगितलं तर त्याचा असा वापर केला या बाईने.